गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हा एक सिम्पल स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे पायथॉनमध्ये डेव्हलप केलेला. त्याच्यामध्ये आपण डेटा स्ट्रक्चर यूज केले आहेत, जसे लिस्ट असेल, त्यानंतर डिक्शनरी असेल, फंक्शन्स असतील, इनपुट आउटपुट यूज केलेला आहे. आणि युजरचा डेटा डिस्प्ले करण्यासाठी आपण ऑप्शन, इफ एल्स आणि कंडिशन लूप्स वगैरे पण यूज केलेले आहे. त्याच्यामध्ये सिम्पल आपण सर्वात पहिले एक लिस्ट तयार केलेली आहे, जी लिस्ट स्टुडंट्स नावाची आहे. त्याच्यामध्ये हा जो डाटा आहे, जो काही डाटा येईल हा याच्यामध्ये स्टोअर करण्याकरिता, ठीक आहे. त्यानंतर आपण एक डिफाईन केला एक फंक्शन, जेणेकरून आपण जेव्हा ॲडमिशन एखाद्या विद्यार्थ्याची होईल तेव्हा हा सर्व जो डेटा राहील त्या स्टुडंटचा, हा ॲज इन द फॉर्म ऑफ इनपुट. त्याच्या इनपुटमध्ये सर्वात पहिले त्याचं नाव येईल, कॉन्टॅक्ट नंबर येईल, ईमेल ॲड्रेस येईल आणि त्याची ब्रांच, तो कोणत्या ब्रांचला आहे ते. सर्वात पहिले आपल्याला काही अशा प्रकारचा मेन्यू दिसेल, जो स्टुडंट बोर्ड, ॲड स्टुडंट, व्ह्यू स्टुडंट्स आणि सर्च स्टुडंट्समध्ये असेल. जर आपण ॲड स्टुडंटवर क्लिक केलं तर या 3 एलिमेंट्स आपल्याला दिसतील, नेम, स्टुडंट कॉन्टॅक्ट आणि ईमेल, लाईक दॅट. अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण इथं काय केलं आहे, एक सरळ एक डिक्शनरी तयार केली आहे. जो काही डाटा हा या ॲड स्टुडंटमध्ये ॲड होईल, हा डाटा स्टुडंटमधून, म्हणजे स्टुडंट नावाच्या डिक्शनरीमधून स्टुडंट्स नावाच्या या लिस्टमध्ये स्टोअर होईल. त्याच्यामध्ये नाव जे आहे ॲज अ नेम, कॉन्टॅक्ट ॲज अ CNT, ईमेल ॲज अ EM आणि ब्रांच ॲज अ BR म्हणून सेव्ह होईल. त्यानंतर आपण स्टुडंट जो आहे हा स्टुडंट आपल्या लिस्टमध्ये ॲड कराल, कारण एका बॅचमध्ये मिनिमम 1 स्टुडंट तर मॅक्झिमम ॲन नंबर ऑफ स्टुडंट असू शकतात. त्याच्यामुळं ॲट द नंबर ऑफ स्टुडंट टू द लिस्ट, तर आपण काय केली आहे, आपली जी ही लिस्ट आहे या लिस्टला अपेंड केली आहे, जी ही डिक्शनरी आपल्याला आणून देईल. ही जी काही डिक्शनरी आहे, ही डिक्शनरी आपल्याला या लिस्टमध्ये जो काही डाटा इनपुट होईल तो डाटा आपल्याला इथे आणून देईल. लाईक आपण इकडे पाहू शकता. सर्वात पहिले आपण इकडे नाव घेतलेलं आहे, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर ईमेल ID, त्यानंतर ब्रांच. आणि आता याच्यामध्ये एक ऑप्शन आला आहे की स्टुडंट ॲडेड सक्सेसफुली. हा कोड काय ते पाहू. हे पहा, याच्यामध्ये जेव्हा हा अपेंड होईल, जेव्हा हा जो पूर्ण डेटा आपण एंटर केलेला आहे, जेव्हा डेटा पूर्ण कंप्लीट होईल, तो डेटा कंप्लीट झाल्यानंतर इथे एक स्टेटमेंट प्रिंट होईल, स्टुडंट ॲडेड सक्सेसफुली, जो इथे झालेला आहे. आपण याच्यामध्ये नाव टाकलं आहे, नंबर टाकलेला आहे, ईमेल टाकला आहे आणि ब्रांच टाकलेली आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला हा एक मेसेज प्रिंट झाला आहे की स्टुडंट ॲडेड सक्सेसफुली. त्यानंतर परत हा मेन्यूकडे आला आहे. का बरं? कारण जर मोर दॅन 1 ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचे आहे, लाईक ॲडिंग मल्टिपल स्टुडंट्स और विविंग जे आपल्या स्टुडंट्स आपल्या त्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा त्या सिस्टीममध्ये जे आहे ते करण्याकरिता आपण हा स्टुडंट बोर्ड परत मेन्यू कॉल केला आहे. लाईक द हिअर, हे पहा, मेन्यू नावाचं एक फंक्शन आपण परत इथं कॉल केलं आहे. ह्या इथे जो काय करेल, कॉल द मेन्यू फंक्शन आफ्टर ॲडिंग अ स्टुडंट ॲड केल्यानंतर पण हा एक मेन्यू फंक्शन कॉल करणं. याच्यानंतर आपण दुसरा एक फंक्शन डिफाईन केला आहे. आपल्याला 3 फंक्शन लागतील, ॲड स्टुडंट, व्ह्यू स्टुडंट आणि सर्च स्टुडंट. तर व्ह्यू स्टुडंटमध्ये आपण काय केलं आहे, जर या व्ह्यू स्टुडंटच्या फंक्शनमध्ये किंवा या स्पेशल कंटेनरमध्ये जर एकही एंटिटी नसेल किंवा एकही स्टुडंट नसेल तर तो सरळ प्रिंट करेल की नो स्टुडंट्स अवेलेबल. आणि जर असेल, आपण इथे लूप आपलं कंडिशनल स्टेटमेंट घेतले इफ एल्स म्हणून. इफमध्ये जर नसेल तर नो स्टुडंट अवेलेबल, आणि जर असेल तर इथं येईल का लिस्ट ऑफ द स्टुडंट्स, आणि त्याच्या खाली इथं आपण एक फॉर लूप लावलेला आहे. फॉर लूप आपण यासाठी लावलेला आहे कारण जेवढेही काही स्टुडंट्स असतील, 50 असेल, 55, जे काही नंबर्स ऑफ स्टुडंट असतील, त्यासाठी एक स्टुडंट नावाच्या ज्या आपली ही जी आहे डिक्शनरी, त्या डिक्शनरीमध्ये n नंबर्स ऑफ टाईममध्ये जेही काही आपण आपल्या डिक्शनरीतून सेव्ह केलेले जे लिस्टमध्ये जे सेव्ह केलेले आपण स्टुडंट्स आहे, त्यांचा इंडेक्स जो आहे तो स्टार्ट 1 पासून होईल, आणि जेवढे काही स्टुडंट्स होईल ते ॲज इन द फॉर्म ऑफ नेम, त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यानंतर ईमेल ID
आणि ॲज वेल ॲज ब्रांच मोबाईल नंबर पण होईल. त्यानंतर काय होईल, मेन्यूकडे ते रिटर्न जाईल लाईक दॅट हिअर पाहू शकता की आपला सेकंड आहे व्ह्यू स्टुडंट्स. आपण व्ह्यू स्टुडंटमध्ये क्लिक करतो आहे तर पहा इथे सर्वात पहिले नेम दाखवत आहे, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID आणि ब्रांच दाखवते BCA. त्यानंतर परत मेन्यूवर जम्प होते कारण याच्यानंतरचे जे ऑपरेशन्स राहतील ते आपण आपल्याला परफॉर्म करायचे आहे. त्यानंतर आपलं थर्ड फंक्शन आहे सर्च स्टुडंट. त्याच्यानंतर आपण एक व्हेरिएबल असाईन केला आहे सर्च नेम. त्याच्यामध्ये इनपुट होईल, इनपुट घेतल्या जाईल का जो आपल्याला स्टुडंट सर्च करायचा त्यासाठी एंटर द नंबर ऑफ स्टुडंट टू सर्च. जर स्टुडंट्स सर्च जो काही त्यांनी इनपुट दिला असेल तो जर फाउंड झाला नाही तर फॉल्स त्याच्यामध्ये प्रिंट होईल, फॉल्स येईल. याच्यामध्ये आपण परत एक फॉर लूप लावला आहे की जोही आपल्या लिस्टमधला आणि लिस्ट आणि डिक्शनरीमधला जो काही डेटा आहे हा एक्झिस्ट करते आहे का ते चेक करायचं. जर इफ स्टुडंट नेम जे इनपुट नेम आहे ते तर पहिले लोअर केसमध्ये होईल कारण जे टाईप ऑफ इनपुट्स आहे ते लोअरच राहील याची गॅरंटी नाही, त्याच्यामुळे आपण ते लोअरमध्ये कन्वर्ट करतो आहे आणि त्याला बाय युझिंग आपण डबल इक्वल्स टू ऑपरेटर नाही काय करतो आहे, जे सर्च नेम आहे ते पण लोअरमध्ये करतो आहे लाईक दॅट हिअर. थर्ड एंटर द नेम ऑफ द स्टुडंट प्रिंट जे गिवन इनपुट आहेत ते आणि जे आपल्या एक्झिस्टिंग लिस्ट किंवा डिक्शनरीमध्ये असलेलं नाव जर असेल तर हा डेटा प्रिंट करेल, अन्यथा नाही. आपला हा डेटा आहे इथे सर्वात पहिले लिहून स्टुडंट फाउंड. तुमचा स्टुडंट जो आहे हा फाउंड झालेला आहे, त्याचं नाव, त्याचा नंबर, त्याचा ईमेल ID, त्याची ब्रांच इथे प्रिंट होईल. जर समजा तो विद्यार्थी नसेल, इफ जर असेल स्टुडंट अवेलेबल तर तो ट्रू प्रिंट करेल, जर नसेल तर स्टुडंट नॉट फाउंड म्हणून प्रिंट करेल. त्यानंतर सर्वात पहिले जे आपण ही पाहतो आहे इकडे, जे आपण हे पाहतो आहे हे 3 हे मेन्यू जो आहे हा मेन्यू परत आला पाहिजे. त्याकरता आपण एक फंक्शन यूज केलं आहे डिफाईन मेन्यू म्हणून. त्याच्यामध्ये काय वेलकम स्टुडंट बोर्ड, ॲड स्टुडंट, व्ह्यू स्टुडंट आणि सर्च स्टुडंट. त्यासाठी OP मीन्स ऑप्शन घेतलं आहे आपण. ऑप्शनमध्ये जर इनपुट पहिले तर एंटर ऑप्शन करावं लागेल की ऑप्शन कोणतं करायचं आहे, ॲड स्टुडंट पाहिजे, व्ह्यू स्टुडंट पाहिजे की सर्च स्टुडंट पाहिजे. त्यानंतर जर ऑप्शन 1 केलं तर ॲड स्टुडंट कॉल झाला पाहिजे जो आपण वर असाईन केलेला होता तो लाईक दॅट हिअर. हा ॲड स्टुडंट कॉल झाला पाहिजे. सेकंड जर हे केला तर ऑप्शन चूज केला तर व्ह्यू स्टुडंट झाला पाहिजे जे आता तुम्हाला मी सांगितलं आहे. आणि जर थर्ड जर चूज केला तर हा सर्च स्टुडंट झाला पाहिजे. याच्यामध्ये आपण व्हॅलिडेशन्स वगैरे पण लावलेलं आहे. एलिफ हे पहा, जर ऑप्शन 2 असेल तर व्ह्यू स्टुडंट आला पाहिजे, ऑप्शन जर 3 असेल तर सर्च स्टुडंट आला पाहिजे आणि जर ऑप्शन 3ही नसेल किंवा अदर दॅन दॅट असेल तर इथं प्रिंट होईल की इनव्हॅलिड ऑप्शन, प्लीज ट्राय अगेन लेटर और प्लीज ट्राय अगेन. हे कसं काय होईल ते पण पाहून घेऊ. आपल्याकडे 3 ऑप्शन आहे पण इकडे मी चुकून अदर दॅन दॅट जर केला तर इथं ऑप्शन येईल की इनव्हॅलिड ऑप्शन, प्लीज ट्राय अगेन करण्याकरिता तो परत मेन्यू